राज्य शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू आहे, पुन्हा एकदा ऐकूया। उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27% इतकी आहे। असे मिळून या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातील नियमित, खाजगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04% आहे। म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10% आहे। तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर 93.04% आहे। सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 98.82% इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा 90.78% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे। माध्यमिक शालांत परीक्षा ही 62 विषयासाठी घेण्यात आली होती। त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 75% पेक्षा अधिक गुण पडलेले 4,88,745 विद्यार्थी इतके आहेत। तर 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 60 किंवा 60पेक्षा अधिक परंतु 75% पेक्षा कमी विद्यार्थी हे 4,97,277 इतके आहेत। तर 3,60,730 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 45% किंवा 45% पेक्षा जास्त ते 60% पेक्षा कमी विद्यार्थी हे 3,60,730 आहेत। तर 1,08,781 विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत। म्हणजे त्यांचे गुण हे 35% किंवा 35% पेक्षा अधिक आणि 45% पेक्षा कमी आहेत। राज्यामध्ये 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022, मार्च 2023, मार्च 2024 आणि मार्च 2025चा विचार केला तर मार्च 22चा निकाल हा 96.94% इतका होता। मार्च 23चा निकाल 93.83% इतका होता। मार्च 24चा निकाल 95.81 होता आणि यावर्षी मार्च 25चा निकाल 94.10% इतका लागलेला आहे। म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी 1.71% कमी झालेली आहे। पारितोषिके काही विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून दिलेल्या देणगीतून मंडळामार्फत